तर मंडळी मी दुपारी गेलेली होती ज्वेलरकडे आणि आज मी एक नवीन वस्तू केलेली आहे. हॅलो. पहिले यांचा हॅलो होऊ द्या. दोघात चंगू मंगू झालेत मॅचिंग. कारण आम्ही आज व्हिडिओ काढलेले. कुठली व्हिडिओ काढली रे? गाणं बोला. लाल टमाटर बडे मजेदार, हो टमाटर बडे मजेदार. त्याची आम्ही रील काढलेली आहे, माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. म्हणून दोघं लाल लाल टमाटर झालेले आहेत. आणि आम्ही गेलो होतो ज्वेलरकडे. दुपारी मी ज्वेलरकडे गेली होती. मला भरपूर दिवसापासून एक वस्तू बनवायची होती आणि काय वस्तू बनवलेली आहे मी शूट नाही घेतलं तिथे, कारण दुकान बंद करत होता तो, घाई होती त्याला त्याच्यामुळे. आणि मला पण पटापट घ्यायचं होतं. तर मी तुम्हाला दाखवते बघा. माझे जुने कानातले मी देऊन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पैसे देऊन असं डिझाईन केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे मासा आहे आणि त्याला अशी लटकन आहे आणि वर बुगडी टाईप केलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. आणि ही वस्तू केल्यामुळे माझ्या भाचीने मला आज पिझ्झाची पार्टी देते, तुम्हाला दाखवते. तर खूप कलाकुंज करते. हे बघा, हे आणलेले आहेत पनीर मॅरिनेट करून ठेवलेत, कांदा टोमॅटो कॅप्सिकम आणि ते पिझ्झा बघा. आणि शमिका, लास्ट टाइम मला शमिकाने बर्गर बनवला होता है ना बा. तो पण ती पण रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलला. तर खूप छान होता बर्गर, टेस्टी होता. तर आम्ही 1 2 3 आणि मी 4 असे 4 जण आहोत. तर 4 पिझ्झा बेस आणलेले आहेत. कुठे रे? ह्याच्यामध्ये 2 आहेत आणि इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. बघूया टेस्ट केल्यानंतर मी प्रतिक्रिया देणार आहे. ही दोघं चंगू मंगू प्रतिक्रिया देणार आहे. डोळे झोंबले. हा, तर मग असं. तर आता आम्ही 4च आहोत. वहिनी जात आहे कामाला, जॉबला जाते. तर बघूया, आमची अशीच मस्ती चालू राहणार. तर पिझ्झा बाहेरून जर आणला असता तर जास्त पैसे लागले असते. तर आम्ही घरच्या घरी स्वादिष्ट असा रुचकर जसा पिझ्झा हटमध्ये मिळतो असाच पिझ्झा बनवतोय. तर शमिकाने पूर्ण तयारी केलेली बघा. चीज पण आणलेला आहे. तर एक ऑलरेडी तिने बनवलेला आहे, आता एक दुसरा बनवायला घेते. तर मग तुम्हाला मी दाखवते. तुम्ही देखील असा घरच्या घरी पिझ्झा बनवू शकता आणि आस्वाद घेऊ शकता. काय करतो? कोणाकोणाला आवडतं पिझ्झा? हे दोघांना नाही आवडत, आम्ही दोघंच खाणार आहे. आणि आमची रवानगी उद्या जाणार आहे नाला सोपाराला. ओके, तर बघूया. तर मी तुम्हाला पिझ्झा दाखवते, शमिका कशी बनवते. व्लॉग कंटिन्यू बघा. तर मंडळी इथे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे, जो की मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे दुकानामध्ये. आणि त्याच्यावर टोमॅटो केचप, शेजवान चटणी आणि मेयोनीज घ्यायचा आहे आणि सर्व एकत्रितरित्या मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि सर्वीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे तो बॅटर सर्वीकडे लागलं पाहिजे. त्यानंतर शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. कॉर्न देखील ॲड करू शकता. चिकनचे पीसेस ॲड करू शकता. तर आमच्याकडे चिकन नव्हतं तर आम्ही पनीर इथे ॲड केलेलं आहे. आणि पनीरला चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनोनी मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यानंतर चितळेचं चीज इथे घेतलेलं आहे, ते एक स्प्रेड करतो आहे. आणि त्यानंतर रेडीमेड चिली फ्लेक्सचं पॅकेट आहे इथे. आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरेगॅनो भेटतो, ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे आमच्याकडे ओव्हन नव्हतं तर आम्ही ते एक टोप घेतलेला आहे, पातेलं घेतलेलं आहे. तिथे त्याच्यावर जाळी टाकलेली आहे आणि जाळीवरती प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पिझ्झा ठेवलेला आहे. आणि हा हीटवरती 5 ते 6 मिनटं आपण हा पिझ्झा होऊन देणार आहोत. मध्ये आधी थोडंसं चेक करा कसा झालेला आहे पिझ्झा, जो आमच्या शमिका दीदीने बनवलेला आहे. गट्टू सांग कसा झालेला आहे. खरं खरं सांगायचं, ओव्हर ॲक्टिंग नाही करायची. टेस्टी खाणार ना सर्व? बघा किती टेम्पटिंग दिसतोय, खूप छान झालेलं आहे. तर आता आमचे पण पिझ्झे बघूया रेडी आहेत का. आजवे इथे वेटिंग लिस्टला आहे आणि अशा रीतीने झालेला आहे सेकंड पिझ्झा. तयार.
थर्ड पिझ्झा ठेव ना त्याच्यात. पिझ्झा कटर आणायला पाहिजे ना. होतं माझ्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होती ना, तर तिथे मी स्कूलमध्ये विसरले. व्हेरी गुड. अशीच कामं करा. तेव्हा सँडविच मेकिंग होतं आमच्या स्कूलमध्ये. आता मी ठेवते त्याच्यामध्ये थांब. तर आता आपण हा थर्ड पिझ्झा ठेवूया. अशी जाळी आहे, त्याच्या खाली प्लेट आहे त्याच्या खाली, आणि हे झाक. ओके बरं. आजच झालेला आहे खाण्यात मग्न. फुल धमाल आहे रे तुमची. तर आता सर्वांनी पिझ्झा टेस्ट केलेला आहे आणि आता मी टेस्ट करणार आहे आणि मी बाईट खाऊन दाखवणार आहे कसा झालेला आहे. तुम्ही देखील घरी करा. दिसण्यावरून तर खूपच सुंदर दिसतो बघा. टेम्पटिंग झालेला आहे पिझ्झा. तर मी खाऊन टेस्ट करून तुम्हाला सांगते. खरंच खूप छान झालेलं आहे. खरंच खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण करून बघा. तुमच्या पण लहान मुलांना खूप आवडेल, मोठ्यांना पण आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.